चला मित्रांनो, आजचा टॉपिक आपला तो आहे पॅसिव्ह वॉइस. ओके, आता पॅसिव्ह वॉइस एकदम शॉर्टकट पद्धतीनं, एकदम सोप्या पद्धतीनं एकाच लेक्चरमध्ये 10 ते 15 मिनिटामध्ये मी तुम्हाला क्लिअर करून देतोय. हा विषय काय आहे? पॅसिव्ह वॉइस. ओके, तर बघा पॅसिव्ह वॉइस बघतोय आपण, पण आज आपण पॅसिव्ह वॉइस टेन्सचं बघतोय. टेन्स, ठीक आहे. मी सगळ्यात पहिलं लिहिलंय, सगळ्यात पहिला महत्त्वाचा विषय तुम्हाला ध्यानात ठेवायचा. पॅसिव्ह वॉइस मध्ये क्रियापदाचा तिसरा फॉर्म म्हणजे V3 वापरला जातो. क्रियापदाचं तिसरं रूप V3 वापरलं जाते. ओके, तर बघा मी पहिला लिहिलाय am is are plus V3, am is are plus V3. याचा अर्थ हा सिंपल प्रेझेंट. कोणता आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट. या सिंपल प्रेझेंटचा पॅसिव्ह करताना आपल्याला am is are plus V3 वापरायचा आहे. काय वापरायचं आहे? am is are plus V3. आता याचं एक्झाम्पल देऊन तुम्हाला सांगतोय काय होईल विषय. फॉर एक्झाम्पल सांगतो, मला म्हणायचं आहे ही इज कॉल्ड फॉर ॲन इंटरव्ह्यू. बघा am is are पैकी इज आहे आणि हा V3 आहे. बघा am is are V3. ही इज कॉल्ड फॉर ॲन इंटरव्ह्यू. सर या पॅसिव्ह वॉइस मध्ये प्रत्येकच ठिकाणी आपण बायचा वापर करतो का? बघा असा काही विषय नाही आहे. ज्या वेळेला वाक्यामध्ये am is are आणि V3 असेल त्यावेळेला तो शुअर शॉर्ट हा पॅसिव्हच असणार आहे. क्लिअर आहे? आणि इथं मला दिसतंय, इथं दिसतंय इज आणि इथं दिसतंय V3. am is are V3 म्हणजे ही इज कॉल्ड फॉर ॲन इंटरव्ह्यू चा अर्थ काय होईल माहिती आहे? त्याला इंटरव्ह्यू साठी बोलावल्या जाते. कोणाकडून तरी बोलवलं जाते, कोणत्या तरी कंपनीकडून बोलवलं जाते, कुठेतरी बोलवलं जाते, कोणाकडून तरी बोलवलं जाते. म्हणजे प्रोसेस ही कोणाकडून तरी होते आहे, म्हणून हे पॅसिव्ह आहे. क्लिअर आहे? म्हणून ही इज कॉल्ड फॉर ॲन इंटरव्ह्यू चा अर्थ आहे त्याला इंटरव्ह्यू साठी बोलावल्या जाते. क्लिअर? समजलंय? पहा मला असं म्हणायचं आता गोष्ट सांगितल्या जाते. द स्टोरी इज टोल्ड. लक्ष देते? बघा द स्टोरी इज टोल्ड आहे ना V3. am is are V3. द स्टोरी इज टोल्ड. बरं आता याच्यामध्ये सर याचा निगेटिव्ह पण होणार ना? निगेटिव्ह पण होणार, याचा क्वेश्चन पण तयार होणार, प्रश्न पण तयार होणार. बरं मग कसं होणार? त्याला बोलवल्या जाते इंटरव्ह्यू साठी. ही इज कॉल्ड फॉर इंटरव्ह्यू, पण त्याला इंटरव्ह्यू साठी बोलवलं जात नाही. मग काय होईल? ही इज नॉट कॉल्ड फॉर ॲन इंटरव्ह्यू. ही इज नॉट कॉल्ड फॉर ॲन इंटरव्ह्यू म्हणजे त्याला इंटरव्ह्यू साठी बोलवलं जात नाही. बरं याचा प्रश्न पण तयार होतो, काय त्याला इंटरव्ह्यू साठी बोलवलं जाते? इज ही कॉल्ड फॉर ॲन इंटरव्ह्यू. इज ही कॉल्ड फॉर ॲन इंटरव्ह्यू म्हणजे काय त्याला इंटरव्ह्यू साठी बोलवलं जाते. लक्ष देते का? ओके, बरं आता याचा प्रश्न पण तयार होईल ना, WH क्वेश्चन पण तयार होऊ शकतो. कोणाला इंटरव्ह्यू साठी बोलवलं जाते? लक्ष देते? हु इज कॉल्ड फॉर ॲन इंटरव्ह्यू. हु इज कॉल्ड फॉर ॲन इंटरव्ह्यू म्हणजे कोणाला इंटरव्ह्यू साठी बोलवल्या जाते. तर हा असा तयार होईल. सर हा झाला सिंपल प्रेझेंटचा पॅसिव्ह. ठीक आहे, पण आता सिंपल पास्टचा पॅसिव्ह काय असतो बघा. सिंपल पास्टचा हेच वाक्य मी तुम्हाला घेऊन देतोय, हेच वाक्य याच्यामध्ये घेतो आपण. मी असं म्हणणार होता ही वॉज कॉल्ड फॉर ॲन इंटरव्ह्यू. ही वॉज कॉल्ड फॉर ॲन इंटरव्ह्यू. तर बघा वॉज आहे आणि हा V3 आहे. ही वॉज कॉल्ड फॉर ॲन इंटरव्ह्यू चा अर्थ काय? हा, इट्स अ सिंपल पास्ट. इट्स अ सिंपल प्रेझेंट. इट्स अ सिंपल पास्ट. वॉज वेअर V3. बघा आयडेंटिफिकेशन मार्क काय काय आहेत मी तुम्हाला सांगितलं. am is are प्लस V3 असेल तर सिंपल प्रेझेंटचा पॅसिव्ह आहे. वॉज वेअर प्लस V3 असेल तर सिंपल पास्टचा पॅसिव्ह आहे. ठीक आहे, पण याच्यामध्ये काय मग याचा अर्थ? ही वॉज कॉल्ड फॉर ॲन इंटरव्ह्यू. त्याला इंटरव्ह्यू साठी बोलवलं गेलं. क्लिअर आहे? त्याला इंटरव्ह्यू साठी बोलवलं गेले किंवा बोलवलं गेलं. ही वॉज कॉल्ड फॉर ॲन इंटरव्ह्यू. त्याला इंटरव्ह्यू साठी बोलवलं गेलं. ठीक आहे सर, माहिती झाला विषय मला. बरं आता मला सांगू शकाल का दुसरं वाक्य? गोष्ट सांगितल्या गेली. बघा हा याच्यामध्ये काय होणार? द स्टोरी वॉज टोल्ड. सर आता ही गोष्ट सांगितली गेली, पण कोणाकडून? मला असं म्हणायचं तिच्याकडून गोष्ट सांगितली गेली. मग काय होणार? बाय समजते का? किंवा बाय ग्रँडफादर, बाय ग्रँडमदर, बाय फादर, बाय मदर, बाय
मग होम सोबडी कोणीही असेल ना त्याच्याकडून, तर द स्टोरी वॉज टोल्ड बाय हर, तिच्याकडून गोष्ट सांगितल्या गेली, तिच्याकडून गोष्ट सांगितल्या गेली. बर, मला आता असं म्हणायचं आहे की राजीव गांधी यांची कट रचून हत्या केल्या गेली. सांगितलं तुम्ही मला वर सांगितलं का? असासिनेट चा अर्थ कट रचून हत्या करणे. मग वाक्य तयार होणार. व्हेरी गुड. राजीव गांधी वॉज असासिनेटेड. काय होणार? V3 आहे ना, म्हटलं पाहिजे राजीव गांधी वॉज असासिनेटेड, म्हणजे राजीव गांधींची कट रचून हत्या केल्या गेली. असं म्हणजे मला भाषण दिल्या गेलं. भाषण म्हणजे स्पीच. द स्पीच वॉज डिलिव्हर्ड. स्पीच वॉज डिलिव्हर्ड. क्लिअर आहे? गोष्ट सांगितल्या गेली. द स्टोरी वॉज टोल्ड. तिला बोलवलं गेलं. शी वॉज कॉल्ड. त्याला बोलवलं गेलं. ही वॉज कॉल्ड. क्लिअर आहे? हा पॅसिव्ह सिंपल पास्टचा समजलाय. वॉज वेअर प्लस V3 सिंपल पास्टचा पॅसिव्ह. ठीक आहे सर, आता मला पॅसिव्ह करायचा आहे तो सिंपल फ्युचरचा करायचा आहे. काय होईल? मला म्हणायचंय त्याला इंटरव्ह्यू साठी बोलवल्या जाईल. त्याला इंटरव्ह्यू साठी बोलवल्या जाईल. He will be called for an interview. काय म्हणणार वाक्य? He will be called for an interview. त्याला इंटरव्ह्यू साठी बोलावल्या जाईल. त्याला इंटरव्ह्यू साठी बोलावल्या जाईल. He will be called for an interview. He will be called for an interview. त्याला इंटरव्ह्यू साठी बोलावल्या जाईल. मुलाखतीसाठी बोलावल्या जाईल. ठीक आहे सर. बरं, मला असं म्हणायचं गोष्ट सांगितल्या जाईल. गोष्ट सांगितल्या जाईल. व्हेरी गुड. तिच्याकडून गोष्ट सांगितल्या जाईल. द स्टोरी विल बी टोल्ड बाय हर. द स्टोरी विल बी टोल्ड बाय हर. तिच्याकडून गोष्ट सांगितल्या जाईल. भविष्यात आहे, बरोबर आहे. बरं, मला म्हणायचंय उद्या तुम्हाला बोलावल्या जाईल. तुम्हाला बोलवलं जाईल. उद्या तुम्हाला बोलवलं जाईल. काय होईल बरं याचा पॅसिव्ह? बोलवण्यावर काय म्हणतात? कॉल. मग काय होणार वाक्य? तुम्हाला बोलावल्या जाईल. आम्हाला नाही, तुम्हाला. यू विल बी कॉल्ड टुमॉरो. म्हटलं पाहिजे यू विल बी कॉल्ड टुमॉरो, म्हणजे तुम्हाला उद्या बोलावल्या जाईल. समजतंय? हा सिंपल फ्युचरचा पॅसिव्ह आहे. बरं, आता मला सांगा बरं गोष्ट सांगितल्या जाईल. Will be told by her. याचा अर्थ तिच्याकडून गोष्ट सांगितल्या जाईल. तिच्याकडून गोष्ट सांगितल्या जाईल. व्हेरी गुड, नाईस. समजलंय? तिन्ही समजलं काय? याच्यामध्ये काही अडचण आहे? नाहीये? जाऊ पुढे जाऊया. चलो ठीक आहे. बघा नंतरचा आहे प्रेझेंट कंटिन्युअसचा आहे. प्रेझेंट कंटिन्युअस याचा पॅसिव्ह आहे आणि तो पॅसिव्ह कसा करायचा आहे बघूयात आपण. याच्यामध्ये सर आतापर्यंत मी 3 बघितले आणि कंटिन्युअस बघतोय. हा प्रेझेंट कंटिन्युअसचा पॅसिव्ह आहे. याच्यामध्ये काय होईल? याच्यामध्ये मी वाक्य लिहितोय, याचा अर्थ काय होईल सांगा मला तुम्ही. ही इज बीइंग कॉल्ड. ही इज बीइंग कॉल्ड फॉर एन इंटरव्ह्यू. सांगू शकाल मला कोणी? बघा कंटिन्युअस प्रोसेस आहे ना, कंटिन्युअस टेन्स ना. मग याचा अर्थ असा आहे की त्याला इंटरव्ह्यू साठी बोलावल्या जात आहे. कंटिन्युअस मध्ये प्रोसेस मध्ये आहे. त्याला मुलाखतीसाठी बोलावल्या जात आहे. लक्षात येत आहे? बरं, मला सांगायचं आता गोष्ट सांगितल्या जात आहे. काय म्हणा? द स्टोरी इज being told by her. The story is being told by her. बघा याच्यामध्ये मी सांगितलं अमेझार प्लस बीइंग. इथं बघा हे अमेझार प्लस बीइंग प्लस V3. अमेझार प्लस बीइंग प्लस V3 याचा अर्थ आहे कंटिन्युअस आहे. हा टेन्स कोणता आहे? कंटिन्युअस आहे. पण कोणता कंटिन्युअस आहे? अमेझार आणि बीइंग आहे म्हणून हा प्रेझेंट कंटिन्युअस आहे. क्लिअर? आणि याचा अर्थ पण समजलं तुम्हाला? काय म्हणतात? द स्टोरी इज बीइंग टोल्ड बाय हर म्हणजे तिच्याकडून गोष्ट सांगितल्या जात आहे प्रोसेस मध्ये. बरं, आता मला ना नंतरचं वाक्य करायचं, नंतरचा टेन्स बघायचा. याचा पॅसिव्ह काय होणार? मी वाक्य लिहितोय ही वॉज बीइंग
called for an interview. सर एक वाक्य लिहिलंय मी, बोर्डवर वाक्य लिहिलंय. ही वॉज बीइंग कॉल्ड फॉर एन इंटरव्ह्यू चा अर्थ काय? इंटरव्ह्यू साठी बोलवल्या जात होतं. बघा याला हा ही म्हणजे तो तर त्याला मुलाखतीसाठी बोलावल्या जात होतं म्हणजे प्रोसेस मध्ये होतं. म्हणजे क्रिया जी आहे ती कंटिन्यू मध्ये होते. पण सर हा पॅसिव्ह आहे. कोणता पॅसिव्ह आहे? पास्ट कंटिन्यूअसचा पॅसिव्ह आहे. याच्यामध्ये आहे वॉज वेअर प्लस बीइंग प्लस V3. बघा वॉज बीइंग आणि V3 हा आहे पॅसिव्ह पण पास्ट कंटिन्यूअसचा पॅसिव्ह आहे. क्लिअर आहे? ओके बरं सर दुसरं वाक्य काय होणार मग आता? गोष्ट सांगितल्या जात होती असं वाक्य मला करायचं आहे. काय होणार मग? The story was being told by her. तिच्याकडून काय याचा अर्थ काय झाला? तिच्याकडून गोष्ट सांगितल्या जात होती. The story was being told by her. तिच्याकडून गोष्ट सांगितली जात होती. लक्षात येते? ओके. मला समजायचं होता की पायनॅपल खाल्ल्या जात होतं. खाल्ल्या जात होतं. काय होणार? Eat, ate, eaten. तर म्हटलं पाहिजे पायनॅपल वॉज बीइंग. समजतं का लक्षात? द पायनॅपल वॉज बीइंग इटन बाय मी. माझ्याकडून पायनॅपल खाल्ल्या जात होतं. लक्षात येतंय? हाच याचा अर्थ आणि हेच असं वाक्य तयार होईल. म्हणजे तुम्हाला जमलाय. ठीक आहे? क्लिअर. सर पुढचा विषय असा आहे. पुढचा विषय तो आहे हॅव हॅज प्लस बीन प्लस V3. याचा अर्थ आहे हा प्रेझेंट परफेक्ट आहे. कोणता आहे? प्रेझेंट परफेक्ट. प्रेझेंट परफेक्ट हॅव हॅज प्लस बीन प्लस V3. सर याच्यामध्ये वाक्य काय तयार होणार मला सांगू शकाल का कोणी? मी वाक्य लिहितोय ही हॅज बीन कॉल्ड for an interview. सर काय तयार झालं वाक्य? ही हॅज बीन कॉल्ड फॉर एन इंटरव्ह्यू. म्हणजे काय हो? हॅज बीन V3 सांगितलं मी. हॅव हॅज प्लस बीन प्लस V3. सर हा पॅसिव्ह आहे. हॅव हॅज प्लस बीन प्लस V3 पॅसिव्ह आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय कोणी सांगेल का मला? त्याला मुलाखतीसाठी बोलावल्या गेलेलं आहे. काय म्हणतात? त्याला इंटरव्ह्यूसाठी म्हणजे मुलाखतीसाठी बोलावल्या गेलेलं आहे. लक्षात आला? ओके बरं मला म्हणायचंय गोष्ट सांगितल्या गेलेली आहे. The story has been told by her. म्हणजे काय हो? तिच्याकडून गोष्ट सांगितल्या गेलेली आहे असा याचा अर्थ होतो. ठीक आहे बरं मला म्हणायचं आता नंतरचा पुढचा हा प्रेझेंट परफेक्ट झाला. आता हॅड प्लस बीन प्लस V3. येस प्लीज. ओके यू कॅन राईट. नो प्रॉब्लेम. सर प्रेझेंट परफेक्टचा चालू आहे. प्रेझेंट परफेक्ट मधला विषय मला समजलाय. बरं कुणी सांगू शकेल का मला एखादं वाक्य सांगेल का याच्यावरती पॅसिव्हचं? पास्ट परफेक्ट वरती प्रेझेंट परफेक्ट वर मला एखादं वाक्य सांगायचं आहे. पायनॅपल हॅज बीन इटन बाय मी. व्हेरी गुड. पायनॅपल हॅज बीन इटन बाय मी. याचा अर्थ आहे माझ्याकडून पायनॅपल खाल्ल्या गेलेलं आहे. क्लिअर? व्हेरी गुड. एकदम बढिया. बरं अजून कोणी सांगेल का मला? द लेटर हे वापरायचं बरोबर. येस. The letter has been written by me. Very good. The letter has been written by me. माझ्याकडून पत्र लिहिल्या गेलेलं आहे. प्रोसेस पूर्ण झालेली आहे. गुड. अजून एनीबडी प्लीज.
I know you understood all that things. That's why you can tell me the sentence. No problem. You can tell me. Please carry on. Come on. I want only one sentence from you now, and after that we are just going to see another tense. Sentence, please. One sentence. Come on. I have been given money. Okay. What do you want to tell me from that sentence? पैसे दिले गेलेले. Okay. कोणाला दिला गेला पैसे? माझ्याकडून पैसे दिले गेलेले आहेत. ओके. माझ्याकडून मला नाही दिल्या गेले. आता तू जे वाक्य सांगितलं ना याच्यामध्ये वाक्य तयार झालं मला पैसे दिले गेलेले आहेत. आय हॅव बीन गिवन मनीचा अर्थ आहे मला पैसे दिले गेलेले आहेत. पण असं म्हणता येईल मनी हॅज बीन गिवन म्हणजे पैसे दिले गेलेले आहेत. लक्षात आलंय? ओके डन. समजलंय? चला ठीक आहे. समथिंग हॅज बीन रिटन. वाक्य काय? समथिंग हॅज बीन रिटन ऑन द बोर्ड. काहीतरी बोर्डवर काहीतरी लिहिलं गेलेलं आहे. लक्षात येईल तुमच्या बोर्डवर काहीतरी लिहिल्या गेलेलं आहे असा याचा अर्थ आहे. समथिंग हॅज बीन रिटन ऑन द बोर्ड. पॅसिव्ह प्रेझेंट परफेक्टचा पॅसिव्ह. क्लिअर? बरं आता मला बघा पास्ट परफेक्ट आहे. पास्ट परफेक्टचा पॅसिव्ह काय आहे? कोणी सांगेल मला वाक्य लिहितोय याचा अर्थ सांगा मला. ही हॅड बीन कॉल्ड फॉर एन इंटरव्ह्यू. त्याला मुलाखतीसाठी बोलवल्या गेलेलं होतं. येस त्याला इंटरव्ह्यू साठी म्हणजे मुलाखतीसाठी बोलवलं गेलेलं होतं पण तो गेलाच नाही. ही हॅड बीन कॉल्ड फॉर एन इंटरव्ह्यू. हॅड बीन V3. हॅड बीन V3. त्याला इंटरव्ह्यू साठी म्हणजे मुलाखतीसाठी बोलवलं गेलेलं होतं. क्लिअर? ओके. मला सांगायचं आहे नवीन बुलेट विकत घेतल्या गेलेली होती. New bullet The new bullet had been purchased. क्लिअर आहे? मला म्हणायचंय दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर नवीन बुलेट विकत घेतल्या गेलेली होती. Diwali festival. On the occasion of Diwali. On the occasion of Diwali. क्लिअर आहे? मग म्हटलं पाहिजे the new bullet had been purchased on the occasion of Diwali. By me नंतर on the occasion of Diwali by me किंवा by me on the occasion of Diwali. क्लिअर आहे? म्हणजे माझ्याकडून दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर नवीन बुलेट विकत घेतल्या गेलेली होती. क्लिअर आहे? अंडरस्टूड? चलो ठीक आहे. पुढचं बघा. मला म्हणायचं गोष्ट सांगितल्या गेलेली होती. काय होणार? The story had been told by The story had been told by her. म्हणजे काय हो? तिच्याकडून गोष्ट सांगितल्या गेलेली होती. क्लिअर आहे? चलो अँड लास्ट वाला वाक्य आहे. लास्ट वाला याच्यामध्ये मी लिहितोय शल बी प्लस हॅव प्लस बी प्लस V3. ओके आता काय होणार? ही will have been called for an interview. मी वाक्य लिहिलं आहे he will have been called for an interview. Will have, shall have plus V3. सर काय? त्याला मुलाखतीसाठी बोलवल्या गेलेलं असेल. येस व्हेरी गुड. त्याला मुलाखतीसाठी बोलावल्या गेलेलं असेल असा हा टेन्स आहे. फ्युचर परफेक्ट. त्याला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं गेलेलं असेल. क्लिअर आहे? बरं मला असं म्हणायचं होता गोष्ट सांगितल्या गेलेली असेल त्याच्याकडून. The story will have been told will have been told by her. तिच्याकडून गोष्ट सांगितल्या गेलेली असेल. काही अडचण याच्यामध्ये? क्लिअर विषय? बघा पॅसिव्ह वाईज बघतोय. या पॅसिव्ह वाईज मध्ये तुम्हाला फक्त एवढंच ध्यानात ठेवायचं. एवढं बघितला. हा व्हिडिओ बघितल्यानंतर
तुमचा पूर्ण पॅसिव्ह व्हॉइस हा क्लिअर झालेला आहे. याच्यामध्ये काहीच अडचण नाही, एकदम सिंपल गोष्टी आहे. याच्यामध्ये मी जे बॉक्समध्ये लिहिलं आहे हेच आपलं पॅसिव्हचं स्ट्रक्चर आहे त्या टेन्समधलं. आणि या 8 टेन्सचाच पॅसिव्ह होतो, बाकीच्यांचा पॅसिव्ह होत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला हे ध्यानात ठेवायचं आहे. याचा अर्थ काय आहे तो पण तुम्हाला सांगितलं आहे. क्लिअर आहे? पहा एकदा रिपीट करूयात आपण कोणत्या याचा काय अर्थ आहे. ठीक आहे. पहिला तर सगळ्यात पहिला बॉक्स मी लिहिला आहे ॲमिजार प्लस V3. हा सिंपल प्रेझेंटचा आहे. याचा अर्थ होता ही इज कॉल्ड फॉर अन इंटरव्ह्यू. त्याला इंटरव्ह्यूसाठी बोलावल्या जाते असा याचा अर्थ आहे. नंतरचं वाक्य लिहिलं तुम्ही ही वॉज कॉल्ड फॉर अन इंटरव्ह्यू. त्याला मुलाखतीसाठी बोलावल्या गेलं. त्याला इंटरव्ह्यूसाठी बोलावल्या गेलं. बोलावल्या जाते, बोलावल्या गेलं. त्याला इंटरव्ह्यूसाठी बोलावलं जाईल. ही विल बी कॉल्ड फॉर अन इंटरव्ह्यू. त्याला इंटरव्ह्यूसाठी म्हणजे मुलाखतीसाठी बोलावल्या जाईल असा याचा अर्थ होतो. नंतरचा आहे त्याला इंटरव्ह्यूसाठी बोलावल्या जात आहे. बघा त्याला इंटरव्ह्यूसाठी बोलावल्या जाते, बोलावल्या जात आहे. मग इंटरव्ह्यूसाठी बोलावल्या गेलं, बोलावल्या जात होतं. बोलावल्या जात आहे, बोलावल्या जात होतं. क्लिअर आहे? ओके. याच्यानंतर इंटरव्ह्यूसाठी बोलावल्या गेलेलं आहे. परफेक्ट आहे, पूर्ण झाले. इंटरव्ह्यूसाठी बोलावल्या गेलेलं होतं, बोललं गेलेलं आहे, बोललं गेलेलं होतं. इंटरव्ह्यूसाठी बोलवलं गेलेलं असेल. लक्षात येत आहे? ओके. तर अशा प्रकारे आपल्याला हा पॅसिव्ह व्हॉइस तुम्हाला ध्यानात ठेवता येईल. ठीक आहे. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन टॉपिक घेऊन. ठीक आहे.